नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. डरते हैं बंदूकों वाले एक निहत्ती लड़की से, फैले है हिम्मत के उजाले एक निहत्ती लड़की से. तिने फक्त एका फिल्ममध्ये काम केलं, मेहनत केली, टॅलेंट, हुनर, जिगर दाखवलं आणि काश्मीरातल्या अनेकांना धडकी भरली. तिच्या कामाचं जगानं कौतुक केलं. पण 2 दिवसांपूर्वी तिनं जम्मू काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. अर्थात कर्तबगार झायराचं त्यांनाही कौतुक वाटलं. त्यांनी झायरा ही जम्मू काश्मीरसाठी रोल मॉडेल असल्याचं म्हटलं आणि कट्टरवादी म्हणा किंवा ज्यांना हे पचलं रुचलं नाही अशा लोकांनी फेसबुक, ट्विटरवरून आग ओकवायला सुरुवात केली. झायराला अभिमान बाळगण्याची गरज नाही, उलट काश्मीर खोऱ्यातल्या महिला मुलींनी बॉलिवूडपासून दूर राहावं आणि लोकांची माफी मागावी अशी मागणी सुरू केली. अवघ्या 16 वर्षाच्या झायरानं माफी मागून विषय संपवलाही. पण त्यानंतर देशानं झायराला फुल सपोर्ट केला. शाह फैजल, अतर खान, झायरा वसीम हा काश्मीरच्या आशेचा किरण आहे. काश्मीरी तरुणांचे रोल मॉडेल्स आहेत. त्यांनी मुख्य प्रवाहाला आपल्या मुठीत घेतलंय आणि जगाला त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलण्यास भाग पाडलंय. आणि हाच त्यांचा आत्मविश्वास अनेकांच्या डोळ्यात खुपतोय. म्हणूनच आजचा प्रश्न आहे की कट्टरतावाद्यांच्या भीतीनं काश्मीरी युवकांची फरफट होते का? आणि चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत काश्मीरचा आहे मूळचा, पण तो सध्या पुण्यात शिकतोय, तो जाहिद भट. रुबीन आहे त्याच्यासोबत, जी UPSCची तयारी करते. जम्मू काश्मीरहून आसिफ कुरेशी आहेत, जे ABP न्यूजचे प्रतिनिधी आहेत. आणि निर्माते दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले आहेत. आणि तेजश्री प्रधान आपल्यासोबत थोड्याच वेळात असणार आहेत. तर सुरुवातीला मी जातोय झाहिदकडे. झाहिद, तू फिल्म बघितलीस का दंगल? तुला काम आवडलं का झायराचं? हा दंगल बघितली मी. खूपच छान रोल केलंय आणि मला खरंच ती पिक्चर खूप आवडली. आणि ह्याचा मला खूप आनंद आहे की काश्मीरची 16 वर्षाची मुलगी एवढं चांगलं तिथं आपलं रोल करते, एवढं चांगलं काम करते त्या पिक्चर मध्ये. ह्याचा आम्हाला एक काश्मीरी तरुण म्हणून मला खूप ह्याचा आनंद आहे आणि खूप गर्व आहे याचा. अच्छा, मग तू झाहिद, तू कधीपासून पुण्यात राहतोस आणि तू तिकडं म्हणजे काश्मीरमध्ये नेमका कुठं राहतोस? आणि हे जे आत्ता झायराला विरोध होते, तसा विरोध तू कायम बघितलास का तिकडे? मी गेल्या 14 वर्षापासून पुण्यात राहतोय. सरहद संस्थामध्ये जेव्हा पहिल्यांदा मी पुण्यात आलो तर सरहद संस्थामध्ये आम्ही 150 मुलं आलेत. अजूनही आम्ही 200-150 मुलं सरहद संस्थामध्ये मुलं मुली शिकतात ते काश्मीरचे. तर असं म्हणजे जेव्हा आम्ही पण बाहेर आलो पुण्यात तर आमच्यावर पण लोकांनी असे प्रश्न म्हणजे हे फार नसतात, कसे 5% असतात, काही पर्सेंट लोक असतात. आपल्याला 2000 लोक आपल्या बरोबर असले तर आपल्याला काय वाटत नाही, पण त्याच वेळे जर 2 लोक आपल्या विरोधी असलं तर आपल्याला त्याची भीती असते. तर ह्याची आपल्याला म्हणजे इथे येताना आम्हाला पण काही ऐकू आलं की असं हे युवक बाहेर जातात शिकायला, म्हणजे हा एक वेगळा भाग झाला. पण जम्मू काश्मीरमध्ये हे जे युवकांना एक संधी भेटते, तुम्ही शाह फैजलचं उदाहरण घ्या, तुम्ही आमिर अथरचे उदाहरण घ्या. त्यांनी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी त्यांनी त्यांचा हुनर दाखवलंय. प्रत्येक वेळी ते जिथे त्यांना अपॉर्च्युनिटी दिली गेली तिथे ते पुढे आले आणि त्यांनी ते चांगल्या प्रकारे त्याच्यात त्यांनी प्रयोग करून घेतला. जसं आता झायराचं सांगा तुम्ही, एक रोल एवढी लहान मुलगी असून ह्याला एक रोल दिलं गेलं, ह्याने एक चांगल्या प्रकारे त्याच्यात आपलं कष्ट घेऊन ह्यांनी ते त्याच्यात काम केलं. तर हे खूप आनंदाची गोष्ट आहे सगळ्या काश्मीरच्या तरुणांसाठी आणि मुलींसाठी, खास कर की जे जम्मू काश्मीरमध्ये जे बाहेर जातात शिकायला, ज्यांना एक अपॉर्च्युनिटी मिळत नाही. किंवा आता किक बॉक्सिंग मध्ये एक मुलगी पुढे आली बांडीपुराची. तर हे जे एक सुरू झालं म्हणजे हे मुलांमध्ये एक कॉन्फिडन्स जे आहे ते वाढतोय की नाही. झाहिद, मी तुला थोडं थांबवतोय. मला तुला अजून एक छोटा प्रश्न विचारायचा आहे. झाहिद, ही जी अपॉर्च्युनिटी वाढतीये, ही जी मुलं शिकतायत, ही जी मुलं बाहेर जात आहेत, विविध क्षेत्रामध्ये चांगलं काम करतायत, तिथं यश मिळवत आहेत, त्यांची भीती वाटते का तिथं कोणाला? आणि ते कोण लोक आहेत ज्यांना ही भीती वाटते, ही या मुलांना यश मिळालं तर, ही मुलगा या मार्गाने गेली तर, हे भीती कोणाला वाटते तिथे? नाही, आता काय आहे की इथं पुण्यात बोलणं, मुंबईमध्ये बोलणं हा खूप सोपा आहे. आणि जम्मू काश्मीरमध्ये तिथं आपण जर बोलत असतो तर तिथं आम्हाला काही पर्सेंट म्हणजे आम्हाला त्याचा कुटुंब असतो, ते तिथं राहतात. आता त्या झायराचीच तुम्ही उदाहरण घ्या, ते तिथं राहते, श्रीनगरच्या मेन टाउन मध्ये ती राहते. तर त्याला ती एक भीती
म्हणजे ही आहे निर्माण झालेली आहे की म्हणून त्यांनी माफी मागली, म्हणून त्यांनी जेव्हा त्यांनी फेसबुकवर बघितलं किंवा सोशल मीडियाने जे काही त्याच्यावर ते प्रभाव झाला तर त्यांनी ते एक हे झालं. पण ह्या छोटे छोटे तुम्हाला माहिती आहे जम्मू काश्मीरचा खूप सेन्सिटिव्ह विषय आहे. जम्मू काश्मीर म्हणजे आपण बऱ्याचदा बघतोय आपल्याकडे जम्मू काश्मीरमध्ये अशी घटना घडत असतात, अतिरेकी असू दे किंवा काही असू द्या, दोन्ही तर्फाची भीती आपल्याला असते नेहमी. तर ही जी एक भीती निर्माण झाली आहे त्याच्या मनात, तर ही एक खूप सेन्सिटिव्ह मुद्दे आहेत ज्यांना आपण खूप ह्या प्रकारे घेतला पाहिजे. नक्की नक्की. रुबीना है अपने साथ. रुबीना, तुमको भी कभी ऐसा अनुभव हुआ है कि वहाँ जब सीखते वक्त पढ़ते वक्त कि यहाँ पे रहना मुश्किल है, या फिर यहाँ से बाहर जाना, एक दूसरे कोई क्षेत्र में जाना, दूसरे कोई फील्ड में जाना और यहाँ पर कुछ मुकाम हासिल करना कश्मीर में रह के, वैली में रह के थोड़ा मुश्किल है, ऐसा कुछ लगता है आपको? एक्चुअली सर मैं बचपन से ही 5 साल की थी तब मैं यहाँ पुणे में आई हूँ. लेकिन जो मेरे फ्रेंड्स है, मतलब आज को आपने तो देखा ही वो जो हड़ताल इतने 3-4 महीने का था, उसमें कितनी मुश्किलें आई है कि जो लेडीज थी वो बच्चे पढ़ नहीं पाए. लेकिन अब क्या है कि जो वहाँ के मतलब जो आगे बढ़ना चाहते हैं उन्हें बहुत इच्छा रहती है आगे बढ़ने की, लेकिन कुछ चीजें रहती है जिन वजह से वो आगे नहीं बढ़ पाते. तो आसिफ कुरैशी अपने साथ जम्मू कश्मीर से जुड़े हुए हैं. आसिफ जी, आपने सुना जाहिद ने भी जो कहा और रुबीना ने जो कहा, उन्होंने काम देखा, उनको पसंद भी आया और बहुत सारे लोग जो है, बहुत सारे बच्चे जो है, बहुत सारे यूथ जो है वो ऐसा काम करना चाहते हैं. ऐसा क्या है, कितने तादाद में ऐसे लोग हैं जो कि जाहिरा को सपोर्ट नहीं कर रहे या फिर खिलाफ खड़े हैं या फिर उसको ट्रोल कर रहे हैं, हम थोड़ा इस भाषा में बोले तो, और ऐसा क्यों हो रहा है आपको लगता है? देखिए, ये दो प्रश्न है कि पहला को कौन क्रॉप का. आसिफ जी, आवाज आ रही है मुझे मेरी आपको? आसिफ जी, आवाज आ रही है? जी जी आ रही है. हाँ हाँ हाँ, बात कीजिए आसिफ जी. बिल्कुल अभिजीत, आपने जो सवाल किया कि किसी ऐसे लोग होंगे जो जायरा को ट्रोल कर रहे हैं या किसी ऐसे लोग होंगे जो उसका काम पसंद करते होंगे. शायद आसिफ जी के कॉन्टॅक्ट में कुछ गडबड है. श्रीरंग सर, मुद्दा असा आहे की कायम म्हणजे बॉलिवूड हा जो पार्ट आहे तो काश्मीरच्या व्हॅलीचा अविभाज्य घटक राहिलेला आहे. म्हणजे बॉलिवूडवर प्रचंड प्रेम केलं जातं, जरी तिथं सिनेमा हॉल नसला, जरी तिथे सध्या थिएटरची परंपरा थोडी खंडित झाली असली तरी पण खूप मोठा वर्ग आहे. आणि हा दोन संस्कृतींना, दोन भागांना जोडणारा एक मोठा दुवा आहे बॉलिवूड. जायराने केलेलं काम हे खूप मोठं काम आहे. तिने दोन भागांना जोडलेलं आहे. तिथल्या तरुणांना एक, तिथल्या युवतींना एक आशेचा किरण दाखवलेला आहे. आपण नेमकं काय करायला पाहिजे आणि यापासून वाचण्यासाठी म्हणून, म्हणजे या लोकांपासून जे की 10-5% असतील पण त्याची भीती मोठी आहे, दहशत मोठी आहे. याच्यामध्ये 2-3 मुद्दे मला वाटतात. एक, मी आता जाहिद भटनी जे सांगितलं हे अत्यंत खरं आहे की आपल्याला इथे बसून बोलणं खूप सोपं आहे की तिने ठाम भूमिका घ्यायला पाहिजे, तिने माफी नाही मागायला पाहिजे वगैरे. परंतु ज्याचं जळतं त्याला कळतं तिथली परिस्थिती काय त्या लोकांना ठाऊक आहे. जर का एवढी दहशत असेल, या दहशतीमध्ये एका 16 वर्षाच्या चिमुरड्या मुलीनीच म्हणेन मी एखादी तात्विक भूमिका घेणं हे मला थोडंसं अवास्तव वाटतं. याचं कारण भीती नावाची गोष्ट जी आहे ना ती मोठ्या माणसाला पण वाटते. आणि एक छोटीशी मुलगी आहे, हिच्याकडनं आपण खूप असं वैचारिक सिद्धांताची मागणी नाही करू शकत. दुसरी एक गोष्ट अशी आहे की तिने एकदा माफी मागितली, मग तिने माफी काढून घेतली, दुसरा तिने एक पोस्ट केला, या सगळ्यावर आपल्याला असं लक्षात येतं की ती खूप बावरलेली आहे. आता कसं आहे की अचानक एका वादळात सापडलेल्या छोट्याशा पाखरासारखं तिचं झालेलं आहे की तिने माफी मागितली, मग संपूर्ण बॉलिवूड मुंबईतनं तिला आता सपोर्ट करतोय. आमिर खान म्हणतो तू घाबरू नकोस, मी तुझ्याबरोबर आहे. आणि अचानक ती काश्मीरच्या दहशतवादाचं, आणखी त्या दहशतवादात फरफटलेल्या युवकांचं एक प्रतीक बनले. आता हे काही तिच्या मनात नसेल त्यामुळे ती एकदम बावरून गेली असेल. परंतु मला असं वाटतं की याच्यावरून एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की दहशत आहे हे अत्यंत स्पष्ट आहे. बरोबर. काश्मीरी युवक या दहशतीमध्ये आहेत हेही अत्यंत स्पष्ट आहे. आणि आपण सगळेजण त्या दहशतवाद्यांच्या विरोधात आहोत हेही स्पष्ट आहे. बरोबर. मुद्दा असा आहे की एका अत्यंत सॉफ्ट टार्गेट ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारच्या एका मुलीला जेव्हा अशा प्रकारच्या वातावरणातनं जावं लागतं तेव्हा आपण खडबडून जागे होतो. परंतु एक जागरूक प्रयत्न आपण का नाही करत याबद्दल असा मुद्दा आहे. मग आपण कायम काश्मीरी की कली बघत आलो, दाल लेक बघत आलो
आणि आपण एक सुंदर चित्र काश्मीरचं चित्रपटातनं बघत आलो. आता काळ बदललाय. जसं पूर्वी नॉर्थ ईस्टर्न स्टेट्सचं होतं की आपल्याला काही माहितीच नव्हतं, पण आता समजा मेरी कोम असेल, म्हणजे त्या सिनेमातनं आपल्याला त्या संस्कृतीची ओळख झाली. काश्मीरची संस्कृती जी आहे ती काश्मीरची संस्कृती सतत दाल लेकमध्ये टोपी घालून वलवत बसणारे माणसं अशी न राहता आपल्या मुख्य प्रवाहात येण्याचा हा जो प्रयत्न आहे तो आपण जरूर, म्हणून हे या प्रतीकासाठी हे बघितलं पाहिजे. असं नाही बघता कामा की तात्पुरतं वादळ आहे. तात्पुरतं, नक्कीच. आपल्यासोबत आसिफ कुरैशी फिर से एक बार जुड़ चुके हैं, वो जम्मू कश्मीर से है. आसिफ जी, मैंने वही सवाल आपको दोहराऊंगा कि ऐसे कौन लोग हैं जो बहुत कम तादाद में है लेकिन उनकी दहशत बहुत ज्यादा है. कौन ट्रोल कर रहा है जायरा को, और जिसका बहुत 16 साल की बच्ची है, उसके मन पर भी क्या गुजर रहा होगा, हमको उसकी तकलीफ समझनी चाहिए. तो वो कौन लोग हैं और ये पूरा माजरा क्या है वहाँ का? जिस तरीके से अचानक से ये पोस्ट सामने आया, क्योंकि जायरा को कोई ट्रोल कर रहा है, कोई दबाव बना रहा है, ये बात तब सामने आई जब जायरा की तरफ से ही एक पोस्ट किया गया जो कि उनके फेसबुक पेज पर और उनके ट्विटर हैंडल पर सामने आया. ये बिल्कुल एक अचंभे वाली बात थी, क्योंकि ना तो जायरा के फेसबुक पेज पर और ना ही उसके ट्विटर हैंडल पर किसी प्रकार का कोई अब्यूजिव मैसेज उसको मिला है. हम 24 घंटे से लगातार उसके फेसबुक पेज पर देख रहे हैं कि उससे मैसेजेस जो आ रही है उसको अप्रिसिएशन की आ रही है. जो लोग सपोर्ट कर रहे हैं, उसके काम से प्रभावित हुए हैं, वो लोग सपोर्ट कर रहे हैं. और कहीं ना कहीं जब जायरा पर भी दबाव बना है तभी उसने ऐसा पोस्ट किया, ये बात भी स्वाभाविक है. लेकिन ये बता पाना कि किसने ट्रोल किया, किस तरीके का दबाव जायरा पर बना, हमारे लिए संभव नहीं है, क्योंकि तब से जायरा के साथ कोई संपर्क नहीं हो पा रहा है. जब से ये खबर न्यूज में आई है उसके बाद जायरा की तरफ से एक पोस्ट आया था उसके फेसबुक पोस्ट पे, जिसमें उसने कहा कि किसी के दबाव में वो ये पोस्ट नहीं डाली थी और उसने अपनी मर्जी से डाली. नहीं, आसिफ जी ये सब बातें हम लोग समझ सकते हैं. वो 16 साल की बच्ची है, उस पर क्या गुजर रही होगी, उसने क्यों किया होगा ऐसा, उसने वापस क्यों पोस्ट लिया होगा या फिर रिपोस्ट क्यों किया होगा, ये सब समझते हैं हम लोग. 16 साल की बच्ची है. लेकिन मेरे पास कुछ कागजात है, मेरे पास कुछ ऐसे फेसबुक पोस्ट या ट्विटर पोस्ट के ये सब ये है. इसमें बहुत सारी गंदी चीजें लिखी है जो कि लिखना नहीं चाहिए. मुझे नहीं लगता कि कोई धर्म इसे स्वीकृत कर रहा होगा, इस तरह की भाषा का प्रयोग. लेकिन ठीक है, मैं इसलिए ये पूछ रहा हूँ कि ये सारे जो बच्चे हैं, शाह फैजल है या फिर उन्होंने जो भी 2009 में टॉप किया था, फिर आमिर अतर है या फिर जायरा है, बहुत सारे ऐसे बच्चे हैं कि जो अलग अलग फील्ड में जाके कुछ ना कुछ कर रहे हैं. तो इन लोगों को रोक के कोई कुछ अपना जो एक टारगेट है वो हासिल करना चाहता है, ऐसा आपको लगता है? देखिए, जहाँ तक किसी के इंडिविजुअल परफॉर्मेंस की बात है, चाहे वो IAS में टॉपर रहे हो शाह फैसल, या फिर जायरा की बात करें जिसने दंगल फिल्म में अच्छा काम किया, या फिर तजम्मुल की बात करें जिसने किक बॉक्सिंग में गोल्ड मेडल लिया, हर किसी की इंडिविजुअल परफॉर्मेंस को अप्रिशिएट किया जाता है. लेकिन कहीं ना कहीं पे जो राजनीतिक मतभेद वो वहाँ पे शुरू हो जाते हैं जब इंडिविजुअल इन परफॉर्मेंसेज को एक राजनीतिक तौर पर पेश करने की कोशिश हो जाती है. जायरा के साथ भी वैसा ही हुआ, क्योंकि 2013 में वो आमिर खान के साथ जुड़ी, उसके बाद उस फिल्म में काम किया और फिल्म भी रिलीज हुई, 350 करोड़ का काम भी किया. लेकिन जायरा को तब तक किसी ने ट्रोल नहीं किया जब ये समस्या उस दिन से शुरू हुई जिस दिन जायरा जम्मू कश्मीर की मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती से मिली. और कहीं ना कहीं एक राजनीतिक लाभ लेने की कोशिश की गई जायरा की ताकत से. और क्योंकि राजनीति बीच में आ गई तो हर तरह के राजनीति ये है जो इससे लाभ लेना चाहते हैं. और कहीं ना कहीं जायरा को जो पब्लिसिटी मिली थी दंगल की वजह से, उस वजह से वो टारगेट बन गई, उन लोगों का शिकार हो गई जो हर मुद्दे को राजनीतिक तौर पर लपेटना चाहते हैं. कहीं ना कहीं जायरा भी उसी राजनीति का शिकार हो गई. इससे पहले अगर देखिए, जब शाह फैसल की जब उसने IAS टॉप किया तो उस समय शाह फैसल को भी ट्रोल किया गया, उनको भी ऐसा दबाव बनाने की कोशिश की गई सोशल मीडिया पे. और उनकी सक्सेस को कहीं ना कहीं जहाँ पे जो सरकार की तरफ से ये पेश किया गया कि मुझे ये बात समझ नहीं आ रही आसिफ जी, थोड़ा समझाइएगा, क्योंकि ये जो राजनीतिक फायदा जो लोग उठाना चाहते हैं या फिर वो विरोधी दल के रहेंगे, तो हम समझ सकते हैं कि राजनीतिक फायदा उठाना चाहते हैं.
जबकि उमर अब्दुल्ला ने खुद ट्वीट करके कहा है कि ये सरासर गलत है, इस तरीके से उस बच्ची को ट्रोल करना या फिर उस बच्ची को तकलीफ पहुंचाना, उसके मन को आहत करना, ये सरासर गलत है। कांग्रेस ने भी वही स्टैंड लिया है। तो फिर ये अलग कौन लोग है, कौन ये अलग लोग है जो ये फायदा उठाना चाहते हैं? ये अलग लोग कौन है इन्वर्टेड कॉमा में? जी, आपका इशारा अगर ये है कि आप अलगाववादियों की तरफ इशारा कर रहे हैं, तो जाहिर सी बात है कि हर जो है जो कट्टरपंथी है वो अलगाववादी नहीं और हर अलगाववादी कट्टरपंथी नहीं। तो वहां पे भी आपको डिस्टिंक्शन सा ही मिलेगा। लेकिन सोशल मीडिया की सबसे बुरी बात यही है कि यहाँ पे जो पहचान छुपी रहती है, ये बता पाना संभव नहीं होता कि एक्चुअल में कौन बंदा है और किस राजनीतिक गुट के साथ जुड़ा है। जाहिर की बात है, इससे पहले प्रागाश एक लड़कियों का रॉक बैंड आया था, उसको भी ट्रोल किया गया था। उसमें अलगाववादी जो प्रसक्तावादी थे वो भी सामने आए थे। और यहाँ तक कि जम्मू कश्मीर के जो मुफ्ती आजम है, उन्होंने एक फतवा जारी करके बैंड की लड़कियों को ये बोला कि उनका बैंड जो है इस्लामिक विचारधारा के बिल्कुल विपरीत है, तो उनके खिलाफ फतवा भी जारी हुआ था। तो उस समय ये बता पाना बिल्कुल क्लियर था कि कौन उनको अपोज कर रहा है, कौन चाहे वो अलगाववादी थे, उनके समर्थक थे, या फिर जो कट्टरपंथी जो विचारधारा के लोग हैं वो थे। लेकिन दायरा के केस में ये बता पाना एक्चुअल में बिल्कुल भी मुमकिन नहीं है, क्योंकि जायरा के फेसबुक पेज पे कुछ नहीं है, लेकिन जायरा को फोन करके शायद बोला गया है, उसको प्राइवेट मैसेजेस करके बोला गया है। कहीं ना कहीं जायरा पे जो दबाव था वो कट्टरपंथियों की तरफ से आया था, या उन लोगों की तरफ से जो नहीं समझते कि फिल्म में काम करना अच्छा है। कुछ आसिफ जी आप जो बात कर रहे हो वो बहुत अहम है, इसलिए क्योंकि ये जो हमारे साथ जाहिद बेटा है या फिर रुबीना बेटी है, वो कश्मीर से आते हैं और उनके माँ पिताजी ने उनको पढ़ने के लिए बाहर भेजा है। तो जाहिर सी बात है कि वो उस मेंटालिटी के नहीं है, वो साइकोलॉजी के नहीं है। वो तो बहुत सारी अपने बच्चे पढ़े, अपने बच्चे आगे जाए, इस तरीके की साइकोलॉजी रखते हैं। तो बहुत सारे लोग वहाँ भी वैसे ही रहेंगे कि जो चाहते होंगे कि ये खून खराबे से हमारे बच्चे दूर रहे, अच्छा काम करे। लेकिन कुछ तो लोग हैं जो इसको रोकना चाहते हैं, इस दहशत का फायदा उठाना चाहते हैं। तर ही लोक कोण आहेत की जी उदारमतवादी जे आपलं धोरण आहे, जे आपला समाज आहे, जो प्रचंड शांत आहे तसा, पण तिथं काहीतरी पेटवून त्याचा फायदा उठवू इच्छित आहेत। यावर चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत तेजश्री प्रधान पण आलेले आहेत। तर कुणामुळे होतीये काश्मीरी युवकांची फरफट, हा आपला विषय आहे। मी पुन्हा एकदा छोट्या वेळासाठी आसिफ तुमच्याकडे येईन। आसिफ जी, ऐसा है कि कितने थिएटर्स है जम्मू कश्मीर में? अभिजीत, आप बोल रहे हैं कि जम्मू कश्मीर में तो थिएटर्स है, लेकिन कश्मीर में कोई भी थिएटर्स नहीं है, कोई भी सिनेमा हॉल नहीं है। 1 जनवरी 1990 में सभी सिनेमा हॉल बंद है। में जब भारत की सरकार आई तो उन्होंने कुछ थिएटर्स खोलने की कोशिश की थी, लेकिन वो भी ज्यादा देर नहीं चलता है। रिवर्स सिनेमा एक साथ फिलहाल तो उसमें तो फिल्में कैसे देखते हैं लोग वहाँ पे? फिल्में कहाँ पे देखते हैं? मैं बता दूं, वैसे दंगल देखना चाहता था, इंतजार करना पड़ेगा कि सब हमको से बाहर जाने का मौका मिले। अच्छा, टेलीविजन का सहारा लेते हैं आसिफ जी, बराबर है ना? टेलीविजन का सहारा लेते हैं ना लोग, वो यहाँ पे या तो टेलीविजन का सहारा लेते हैं या फाइल का सहारा लेते हैं, इंटरनेट से डाउनलोड करके और जिसको यही है। अच्छा आसिफ जी, मैं आपके पास फिर से आता हूं क्योंकि आपकी आवाज क्लियर सुनाई नहीं दे रही है, तो पूरे लोग सुन नहीं पा रहे, दर्शक सुन नहीं पा रहे कि आप क्लियरली क्या बोल रहे हो। लेकिन मुझे जो सुनाई दिया तो ऐसा है कि वहाँ पे कोई थिएटर नहीं है, कोई फिल्म लोग जो देखते हैं तो वो टेलिव्हिजन पे देखते हैं। तर मुद्दा असा आहे की जिथं टेलिव्हिजनवरती फिल्म बघतात आणि तेवढ्यावरती शाहरुख आणि सलमानची इतकी क्रेज ज्या व्हॅलीत आहे, इतक्या फिल्मवरती प्रेम करणारं जे काश्मीर खोरं आहे, तर तिथं ही सिक्युरिटी पोहोचवणं, तिथल्या मुलांना, तिथल्या काम करणाऱ्या युवकांना सिक्युरिटी देणं त्याच्याशी खूप महत्त्वाचं आहे आणि ते होताना दिसत नाहीये इथे। बरोबर, मीही ऐकते आज दिवसभर की तिला अख्खं बॉलिवूड सपोर्ट करायला उभं राहिलंय, आपण सगळे तिला सपोर्ट करायला उभं राहिलोय, पण मला ना थोडंसं प्रॅक्टिकली बोलावंसं वाटतंय की खूप लहान वयात ना इतकं सक्सेस मिळतं ना, काही वेळा ना त्या मुलांचे खांदे ते पेलवायला सक्षम नसतात। आणि काहीही झालं, म्हणजे कितीही आज दंगल मधून ती आपल्याला प्रत्येकाला माहीत झाली असली तरी सुद्धा
शूटिंग संपवून तिला पुन्हा तिच्या शहरात जायचंय. त्यामुळे प्रॅक्टिकली आज मी इथे तुमच्या समोर येऊन म्हणणं किंवा आज आपलं सगळं बॉलिवूड म्हणतंय की आम्ही तिला सपोर्ट करायला तयार आहोत, पण प्रात्यक्षिकरित्या आपण पाहिलं तर तिथे गेल्यानंतर आपण आपली इथली कामं सोडून तिला तिथे जाऊन सपोर्ट नाही करू शकत. किंवा आज जर का आपण म्हटलं की चला कामाच्या निमित्ताने ती इथे राहिली तर ह्या मुलांना ना त्यांच्या फॅमिलीची पण काळजी आहे रे, ज्या तिथेच असतात. त्यामुळे मला असं वाटतं की आपण थोडं प्रॅक्टिकली बोलूया आणि सपोर्ट करतो पेक्षा मला असं वाटतं की तिथलं जे गव्हर्नमेंट आहे ना त्यांनी या मुलांसाठी की आज डेफिनेटली जसं आम्ही टेलिव्हिजन तर टेलिव्हिजन, मला वाटतं थिएटर नसलं तरी पण टेलिव्हिजनला आज त्यांना शाहरुख सलमान खान माहीत आहेत, तर मला वाटतं ह्या मुलांपैकी पण डेफिनेटली आपण लहानाचे मोठे होत असताना मला हिरो व्हायचंय, मला सलमान खान सारखं करायचंय, शाहरुख खान अशी स्वप्न पाहत असतो ना, तर ती मुलं सुद्धा पाहतात. आणि त्याच्यातनं एक मुलगी आज ऑल द वे इथे एवढं नाव कमावतीये, तर तो जो सक्सेस तिला मिळालाय ना, तर मला असं वाटतं त्यांच्या शहराने त्याचा रिस्पेक्ट ठेवला पाहिजे. आणि ह्याच्या पलीकडे जाऊन आपण इथून कितीही सपोर्ट केला तरी प्रात्यक्षिकरित्या आपण तिच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे कुठेतरी काश्मीर मधल्या गव्हर्नमेंटने तिची जबाबदारी घेतली पाहिजे. कारण आज त्या अख्ख्या शहराचं नाव, आज काश्मीरचं नाव जर का एवढी छोटी मुलगी मला वाटतं एवढ्या मोठ्या लेवलला आणतेय, तर तिथल्या गव्हर्नमेंटची, तिथल्या मोठ्या माणसांची जबाबदारी आहे की कुठेतरी तिला सिक्युअर ठेवणं. कारण कुठल्याच माणसाच्या आयुष्यात सक्सेस हाच त्याचा शत्रू होणं ही फारच दुर्दैवी गोष्ट आहे आणि जे तिच्या बाबतीत घडतंय. रुबीना है अपने साथ. रुबीना, आपको ऐसा लगता है कि वो जायरा लड़की है तो इसलिए उसे रोका जा रहा है, उसे वहां पे उसके सक्सेस को सेलिब्रेट नहीं कर पा रही है वो बस वैली में जायरा लड़की है, यही प्रॉब्लम हो रहा है, ऐसा आपको लगता है? जी सर, एक्चुअली यही शायद प्रॉब्लम है, क्योंकि अगर इस जगह पे लड़के होते तो सपोर्ट करते, क्योंकि वहां पे ये मानते हैं कि लड़के मतलब रिलीजन तो वहां पे ज्यादा ही माना जाता है, मुस्लिम रिलीजन. तो अगर लड़के होते जैसे कि क्रिकेट में गए परवेज रसूल, तो उनपे किसी ने इशू बनाया नहीं है, क्योंकि वो लड़की है बॉलीवुड में. अगर कल को जाके कोई लड़का बॉलीवुड में जाएगा तो उसको सपोर्ट किया है. लड़की होने की वजह से इसे शायद सपोर्ट नहीं करते. तो रुबीना क्या है वहाँ के हालात? लड़कियों को किस दिक्कत का सामना करना पड़ता है जब वो घर से निकलती है? तो जी सर, आजकल तो लड़कियों को थोड़ा आजादी तो है, लेकिन उतनी भी आजादी नहीं है. जैसे आप देख ही रहे हो कि ज़ारा इतने आगे बढ़ी है, तो वो उतनी आजादी नहीं है. मतलब वहाँ पे अभी भी रिलीजन के हिसाब से चलना पड़ता है सर. अच्छा, रिलीजन के हिसाब से चलना पड़ता है, लेकिन रिलीजन में तो रुबीना ऐसा नहीं लिखा है ना कि लड़कियां नहीं सीखती है, क्योंकि अभी तो अपना पूरा माहौल जो है, पूरा वर्ल्ड जो है वो चेंज हो रहा है. लड़कियां बहुत सारी कामयाबी भी हासिल कर रही है. तो क्या वहाँ कुछ बदलाव भी दिखाई दे रहा है? क्योंकि तुम तो ऑल द वे जम्मू कश्मीर से निकलकर पूना में पढ़ने के लिए आई हो. जी सर, अगर इस जगह ये फिल्मों में काम करने की जगह पे अगर किसी और चीज में, या जैसे देखो पढ़ाई में अगर किया होता है किसी और जगह पे, मतलब वहाँ के लोगों को रिलीजियस होने के कारण ये लगता है कि मूवीज में जाना वो गलत है. ये इससे इस जगह पे अगर पढ़ाई तो शायद वो वहाँ के लोग सपोर्ट कर दे. अच्छा, फिल्म में जाना या कुछ गलत माना जाता है? एक्चुअली वहाँ पे जो रहता है जैसे दुपट्टा, वो पूरे कपड़े ओढ़ के रखना, वो मतलब मूवीज में ये शायद कहीं कहीं दिखता नहीं है, तो उन्हें बहुत बुरा लगता है, क्योंकि मूवीज में अलग अलग तरीके से कपड़े पहनना लगता है, तो उनको वो बहुत अजीब लगता है. अच्छा, जाहीद आहे आपल्या साथ. जाहीद, नेमकं काय म्हणजे फक्त ती मुलगी आहे म्हणून तिला विरोध होतोय असं वाटतं तुला, जसं की रुबीना म्हणाली? आणि मग आता याच्यावरचा मार्ग काय असू शकतो? तिथं काही बदलताना दिसतंय का की दिवसेंदिवस, किंवा तिथलं काही गव्हर्नमेंट अशा पद्धतीनं मुलींना सपोर्ट करतंय, त्यांच्यासाठी काहीतरी काम करतंय, त्यांना पुढे येण्यासाठी मदत करतंय, असं काही दिसतंय का तुला? मी तुम्हाला सांगतो की मी पहिलं सांगितलं की भीती हा एक मुद्दा आहे आणि तिच्या मनात ती भीती वाटलेली आहे. तिच्या जागेवर कोणीही असतं जिथं
मोठ्या लोकांना तिथं मंत्री लोकांना तिथं त्या सगळ्यांना म्हणजे भीती असते. तर इथे एक लहान 16 वर्षाची मुलगी आहे, तर तिला तर ती भीती निर्माण झाली आता. आणि फंडामेंटलिझम तिथं काश्मीरमध्ये खूप कमी आहे. म्हणजे तुम्ही महिलांबद्दल जर बघायला गेलात तर आपल्या जगात आपल्या देशात जर महिला सिक्युअर आहेत तर ते जम्मू काश्मीरमध्ये आहेत. तर आपल्याला आता ते कशा दृष्टिकोननी बघायची. आता ही मुलगी 16 वर्षाची, त्यांनी एक मुलाचा रोल केला की काय केला, आता ह्याच्यावर चर्चा करणं हे मला असं वाटतंय स्वतःला वैयक्तिक की हे म्हणजे असल्या गोष्टींवर चर्चा करणं, या जे कोणी 5% लोक ह्याच्या विरोधी असतात किंवा कोणी जे कोणी विरोध केला असेल तर हे बरोबर गोष्टी नाहीये. आणि एक मुलींबद्दल किंवा यांच्याबद्दल तिथं कधीही असं नाहीये की आपण मुलींना, पण एक भीती असते आई वडिलांना. मुली जर आपण शाळेत पाठवतो तर एक भीती असते की ती संध्याकाळी परत येणार का नाही. म्हणजे हा जो एक दहशतवादानी एक जो हा भीतीचा एक भय निर्माण झालाय वडिलांच्या ह्याच्यात किंवा ह्याच्यात. आणि त्यांनी खूप मोठ्या प्रमाणे मुलींकडे ते खूप ह्यांनी बघतात. म्हणजे केअरफुली त्यांना ही एक आई वडिलांना त्या मुलीसाठी ती एक केअरफुलची, कारण माहोलच असा आहे जम्मू काश्मीर मधला. तुम्ही पण बघताय, आम्ही पण बघतोय गेल्या एवढ्या वर्षापासून. तर एक हा भीतीचं निर्माण प्रमाण नक्कीच. तर त्यामुळे मुलींना जरा तिथं नक्कीच आई वडील ते त्यांना कुठेतरी भीती है. आसिफ अपने साथ जुड़ गए फिर एक बार जम्मू कश्मीर से. आसिफ जी, अभी रुबीना ने बहुत एक गौर करने वाली बात कही है कि वो कह रही थी कि वो जायरा एक तो लड़की है और वो फिल्म में काम कर रही है, यही तकलीफ है. क्या यही तकलीफ है पूरे वैली में? बिल्कुल भी नहीं। रुबीना खुद एक लड़की है, कश्मीरी है और पुणे में पढ़ती है। तो कहीं ना कहीं उसके परिवार की दूरअंदेशी यहाँ पे देखने को मिलती है कि वो उसका परिवार उससे भरोसा करके उसको पुणे में पढ़ने के लिए भेज सकता है। जायरा केवल एकमात्र कश्मीरी लड़की दंगल में नहीं है, उसमें दूसरी लड़की भी जो है जो जारा शेख है वो भी कश्मीरी ओरिजिन की लड़की है, कश्मीरी लड़की है, जो कि ये दो लड़कियां थी जो दंगल में ही काम कर रही थी। अगर जायरा के साथ ऐसा हुआ तो सना के साथ ऐसा क्यों नहीं हुआ, तो ये भी सोचने वाली बात है। अगर लोगों की दिक्कत फिल्म में काम करने को लेके होती तो 2013 से ही, क्योंकि ये बात सामने थी कि जायरा इसमें काम कर रही है, कश्मीरी लड़की है, 2 बार उसके आमिर खान उससे मिलने के लिए कश्मीर आए, वहां पे उनसे बात हुई, तो कहीं ना कहीं ये कहना गलत होगा, गलत छवि कश्मीरी समाज की पेश करना होगा कि अगर ये कहा जाए कि लोगों को इससे दिक्कत है, उसके महिला होने से दिक्कत है और वो महिला होकर फिल्मों में काम कर रही है उससे दिक्कत है, बिल्कुल भी गलत बात है। क्योंकि कश्मीरी लड़कियां पूरे देश में कॉलेज में पढ़ रही हैं, अलग अलग तरीके के काम कर रही हैं, चाहे वो स्पोर्ट्स का फील्ड हो या एकेडमिक्स हो या फिर एक्टिंग हो या फिर सिंगिंग हो। सिंगिंग में मेहमद सईद इस समय भी काम कर रही है, मुंबई में है, सिंगिंग का काम कर रही है, वो भी एक लड़की है, उसको भी ट्रॉल नहीं कर रहे हैं। बहुत जाती होगी कि उस पूरे समाज को इस तरीके से पेश करना। बहुत सही कहा आपने, क्योंकि आपने पहले भी कहा कि ऐसे पूरा कश्मीर के वैली में ऐसे लोग नहीं रहते, वो बहुत कम है, 5 या 10% लोग हैं जो ऐसा काम कर रहे हैं। गोडबोले सर, तुम्ही ही पूर्ण चर्चा ऐकतायत मगापासून. आपण मगाशी पण मध्ये एकदा बोलताना म्हटलं की संगीत आहे, फोक आहे किंवा फिल्म आहे, आपल्याला म्हणजे तो सांस्कृतिक पण एक लढा आहे आणि एक सामाजिक पण लढा आहे की त्याच्यामधून सुटका कशी करून घेणार, आता या मुलांची सुटका कशी करणार. कारण हा व्हॅलीचा विषय हा काही आजचा विषय नाहीये. ही काही पहिली म्हणजे जायरा ही पहिली नाहीये. आधी पण प्रकाश नावाचा बँड होता जो मुलींनी सुरू केला, त्याला पण असंच म्हणजे त्यांना तर फतव्याला सामोरं जावं लागलं. तर याच्यातून सुटका कशी होणार? मला असं वाटतं की जायराच्या बाबतीतला एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तिचा जो मुख्यमंत्री जे आहेत मुफ्ती महबूबा मुफ्ती यांच्याबरोबरचा फोटो आला, त्यामुळे जरा त्याला एक वेगळं वळण लागलं. कसं आहे की पॉलिटिकल लोक काही ना काहीतरी एक इश्यू पाहतच असतात आणि ही मुलगी त्या एका इश्यूमध्ये सापडली. पहिली गोष्ट, आता त्यांना मुळात विरोध करायचा आहे, आणखी वेगवेगळ्या बाबतीत ते विरोध करतच असतात. म्हणजे महबूबा मुफ्तींच्या अनेक धोरणांबद्दल विरोध चालू असतो. त्यांना आहे तर कारण सापडले, ही मुलगी गेली. बरं, अजून एक गोष्ट अशी असते की मीडियामधल्या एखाद्या व्यक्तीला टार्गेट केलं की प्रसिद्धी पटकन मिळते. बॉलिवूडला प्रसिद्धी फार पटकन मिळते. मग शाहरुख खान काय बोलला आणि आमिर खान काय बोलला, आणखीन
याला जेवढी अनाठायी प्रसिद्धी मिळते ती पण याला कारणीभूत आहे. कारणीभूत. कारण मग यांना पण एक कारण सापडतं. पण हा झाला एका बाजूचा भाग झाला. आपण त्याच्याकडे एक छोटीशी घटना म्हणून बघूया. आत्ता महत्वाचा मुद्दा त्यातला असा आहे की फतवे निघतायत ही फॅक्ट आहे. नक्कीच. मुलींचं डिस्क्रिमिनेशन होत आहे धर्माच्या नावावरती ही पण फॅक्ट आहे. हे कसं थांबवणार हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. कारण हे ना हे चहाच्या पेल्यातलं वादळ आहे. हे उद्या शमेल, परवा दिवशी कोणी याचा विचार परत करणार आणि कुठलं तरी वेगळं वादळ, एक नवीन जाहिरात तयार होईल. तो मुळातला जो मुद्दा त्याच्यामधला असा आहे की व्हॅलीमधलं जे वातावरण आहे, काश्मीरच्या खोऱ्यातलं जे वातावरण आहे, ते वातावरण अत्यंत अशांततेचं आहे. याची एक फक्त झलक आहे. या अशांततेच्या वातावरणामध्ये अनेक आपला जो विषय आहे मूळचा आजचा की युवक युवती फरफट होते का, तर फरफट होतीये हे स्पष्ट आहे. ही फरफट कशी थांबवायची, म्हणजे सरहदसारखी संस्था असेल जे तिकडनं मुलांना घेऊन इकडे शिकायला आणतात पुण्यामध्ये, किंवा असे प्रयत्न जास्तीत जास्त पातळीवरती होणं. आणि ही जी एक दरी निर्माण झाली आहे म्हणजे आदान प्रदान जेवढं व्हॅली आणि भारत, मग अनेकदा तिकडे गेल्यानंतर किंवा इव्हन नॉर्थ ईस्ट मध्ये पूर्वी असं की आप इंडिया से आहे की असं विचारायचं. त्यांना मेनलँड म्हणजे भारत आणि आपण त्यापेक्षा वेगळे, ही जी भावना आहे, ही भावना जितकी आपण मिटवू त्यासाठी जेवढं आदान प्रदान होत राहील. मग आता फॉर एक्झाम्पल आपण आता बॉलिवूडबद्दल बोलतोय म्हणून मग एक फिल्म फॅसिलिटेशन ऑफिस नावाची गोष्ट असते. केरळमध्ये जर का तुम्ही सिनेमा केलात तर केरळच्या गव्हर्नमेंटने एक तुम्हाला तिथे फॅसिलिटीज दिल्यात की तुम्हाला 30% कॉस्टमध्ये सगळ्या गोष्टी मिळतात. काश्मीरची व्हॅली आता जी सतत आपल्यासमोर एक आतंकवाद्यांनी घेरलेली व्हॅली म्हणून येते, ते वातावरण कसं निवळेल, त्यासाठी बॉलिवूड कसं उपयोगी पडेल, त्यासाठी सुफी संगीत कसं उपयोगी पडेल, त्यासाठी कला कशा उपयोगी पडतील याचा विचार व्हायला पाहिजे असं मला वाटतं. त्यासाठी एक छोटासा मुद्दा मी मांडतो. हे जे सांस्कृतिक महोत्सव असतात, फेस्टिवल्स असतात, आता सुफी जर का तुम्ही म्हणालात, अनेक तिकडची पण स्थळं, पर्यटन स्थळं आहेत की जिकडे अशा प्रकारे भारतातल्या सगळ्याच राज्यातनं तिकडे लोक जातील, तिकडची लोक इकडे येतील. हे फक्त सरकारी पातळीवरती न राहता कला क्षेत्रातल्या लोकांनी सुद्धा हे फक्त गव्हर्नमेंटची ड्युटी असं न मानता हे सगळ्या समाजाने करायला पाहिजे. अदरवाईज काय होतं की आपण सरकार हे करत नाही, सरकार ते करत नाही असं म्हणत राहतो. नक्कीच. त्या पलीकडे जाऊन सगळ्या कलाकारांनी हा विचार करायला पाहिजे. म्हणजे फक्त लाल चौकामध्ये तिरंगा फडकल्यानंतर इकडे अभिमानानं ऊर बडवून घेण्यापेक्षा तिकडची परिस्थिती जाणून घेऊन तिकडच्या परिस्थितीला कोपअप करण्यासाठी आपल्या सगळ्या समाजाने प्रयत्न केला पाहिजे. तरच अशी युवकांची फरफट थांबेल आणि व्हॅलीतलं वातावरण जे आहे ते पूर्णपणे मोकळं होईल. थोडा मोकळा श्वास तिथल्या मुलींना, तिथल्या तरुणांना घेता येईल आणि दहशतीच्या बाहेर येऊन जगता येईल. आपल्या सगळ्या मान्यवरांनी चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही पाहत रहा एबीपी माझा.